Good afternoon. Good afternoon, sir. Welcome you all once again in the unit we started our discussion manufacturing of heavy chemicals. In this unit, we have discussed about the heavy chemicals, and among the various heavy chemicals, we have started for the discussion about the synthesis or manufacturing of ammonia by Haber process, in which we just get the information about the Karl Bosch and Fritz Haber. Then we discuss about the physicochemical principles involved in the Haber process. Then what exactly schematic diagram for the manufacturing of ammonia in Haber process we have discussed, we have seen, and what exactly processes are carried out in that preparation we discussed. After that, sulfuric acid manufacturing of sulfuric acid or synthesis of sulfuric acid in industry by contact process we have discussed, which was developed by Phillips in 1831. These reactions we have started for the discussion, and we, after completion of this reaction, physicochemical principle we have started, and after the completion of physical chemical principles we discussed about the diagram, schematic diagram for the contact process for manufacturing of sulfuric acid, and then we started for the discussion about what exactly तुमचं लेक्चर चालू आहे, टीवायचं लेक्चर चालू आहे, चालतंय ना, जॉईन हो, जॉईन करा टीवायचं लेक्चर. Manufacturing plant and process, manufacturing of nitric acid, Ostwald process. By Ostwald process we have completed, in which physicochemical process principle, and then what exactly diagram schematic diagram for the manufacturing of nitric acid, and we started for the discussion about the sodium carbonate. So we have we just started for the discussion about the So manufacturing of sodium carbonate. Sodium carbonate is one of the heavy chemical which is used in glass industry, paper industry, textile, soap, and other chemical industries. So dissolved sodium carbonate, what exactly do in the soap industry? So dissolved sodium carbonate, it just prevent the magnesium and calcium ions to make a hard water, and that's why the foam बघितलं तर जो जड पाणी असतं, काही बोरिंगच्या पाण्यामध्ये कपडे धुतलेले निघत तो होत नाही, कारण जे पाणी असतं जड असतं, आपण म्हणतो जड पाणी, तर ते जड पाणी म्हणजे काय राहतं, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचे सॉल्ट्स जास्त राहतात. मग हे जे आहे ते सॉल्ट्स जे आहेत ते त्या फेसाबरोबर प्रेसिपिटेट होऊन बाहेर पडतात. काही वेळेला पांढरं पांढरं असं जे तुम्ही जर बघितलं साधन असं ह्याच्यात प्रेसिपिटेट हाताला लागतो, तर तो कशामुळे झालेला असतो, तो सोडियम कार्बोनेटमुळे झालेला असतो. हा सोडियम कार्बोनेटमुळे झालेला जो प्रेसिपिटेट आहे ना, तो जरी हार्ड वॉटर असलं तरी त्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं तर साबणाचा फेस होतो, कारण हे साबण सोडियम कार्बोनेट वापरल्यामुळे हार्ड वॉटर मध्ये पण चालतात. लक्षात आलं? सो फॉर्मिंग ह्यामुळे काय त्याला म्हटलं जाते, वॉशिंग सोडा म्हटलं जाते. 1865 ला अर्न्स्ट सॉल्वे यांनी सक्सेसफुल प्लांट सुरू केला प्रोडक्शन ऑफ सोडा ऍश, सोडा प्रोसेस साठी, आणि ही प्रोसेस जी आहे त्या सॉल्वे प्रोसेस म्हणून फेमस झालेली आहे. या प्रोसेसला आणखी अमोनिया ऑक्सिडेशन प्रोसेस असं म्हटलं जाते. का म्हटलं जातं याच्याबद्दल आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. या रिएक्शन्स आहेत, या रिएक्शन्स बघितल्या आपल्या लक्षात येतं, आपण रिएक्शन ह्या परवा बघितलेल्या आहेत, पुन्हा एकदा आपण आणखी थोडक्यात बघणार आहे. कॅल्शियम कार्बोनेट, तर कॅल्शियम कार्बोनेटचं काय होतंय, डिग्रेड होऊन तयार होतं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. आता हा कार्बन डायऑक्साईड जरी गॅसियस फॉर्म मध्ये इथं तयार झाला असला तरी तो
इंडस्ट्रीमधनं बाहेर सोडला जातो का? नाही. तर तो ऍक्च्युअली हे थिअरॉटिकली रिॲक्शन दिले जातात त्या अशा पद्धतीने दिले जातात. थिअरॉटिकली रिॲक्शन ज्यावेळी दिले जातात त्यावेळी प्रत्येक केमिकल तिथं प्लेस करणं, ज्या त्या इंटरमिडिएट प्लेस करणं हे गरजेचं राहतं. पण ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीने बाहेर गॅस सोडला जात नाही. तो गॅस इथं पुढे वापरला जातो. कॅल्शियम आणि कार्बन आणि ऑक्सिजन पासून कार्बन डायऑक्साईड तयार होते आणि हे जे कॅल्शियम ऑक्साईड तयार झालेलं आहे, हे कॅल्शियम ऑक्साईड जे तयार झाले कॅल्शियम कार्बोनेट पासून, हे कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर याची रिएक्शन होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, CaOH2 तयार होते आणि हे CaOH2 इथं हा एक भाग तयार झाला. ठीक आहे. दुसरा भाग जो आहे तो अमोनिया. बघा काय काय घेतलंय, तर कॅल्शियम कार्बोनेट घेतलंय, त्याच्यापासून तयार काय झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं. त्यानंतर अमोनिया घेतलाय, अमोनियामध्ये वॉटर ऍड केल्यावर NH4OH तयार होते. हे अमोनियम हायड्रॉक्साईड आहे, त्या अमोनियम हायड्रॉक्साईड मध्ये हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो इथं परत काय होतो, यूज होतो, युटिलाइज होतोय आणि त्याच्यापासून अमोनियम कार्बोनेट तयार होते. अमोनियम हायड्रॉक्साईड पासून अमोनियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन कशा बरोबर होतीये, कार्बन डायऑक्साईड बरोबर होते आणि अमोनियम कार्बोनेट तयार होते. हे अमोनियम कार्बोनेट जे आहे NH4 twice CO3 हे परत काय होतंय, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर बरोबर ज्यावेळी रिॲक्ट होते त्यावेळी त्याच्यापासून तयार होते अमोनियम बायकार्बोनेट. बायकार्बोनेट म्हणजे काय, तर इथं हायड्रोजनची ऍडिशन असतं. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, Na2CO3. पण जर NaHCO3 असेल तर ते सोडियम बायकार्बोनेट. तसं इथं अमोनिया NH4 twice CO3 म्हटलं तर हे अमोनियम कार्बोनेट आणि इथं त्यातला एक ग्रुप हा H ने रिप्लेस केल्यावर, हायड्रोजनने रिप्लेस केल्यावर काय तयार होते, अमोनियम बायकार्बोनेट. हे अमोनियम बायकार्बोनेट कशा बरोबर ट्रीट होतंय, सोडियम क्लोराईड बरोबर. जे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. आता इथं जे मीठ वापरलं जातं ते आपल्या घरामध्ये जे बारीक मीठ टाटाचं वगैरे अगदी छानपैकी सुंदरपैकी आयोडीनचं वगैरे येतं ते असतं का, नाही. दुकानात तुम्ही बघितलेलं आहे, आपल्या गावाकडे सगळ्या दुकानामध्ये जे मोठ्या मिठाची पोती असतात ती सरळ पोती काय केली जातात, ओतली जातात तिथं. आणि ती पोती ओतल्यानंतर कशाबरोबर रिॲक्ट करतात तर ती अमोनियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट करतात आणि त्यानंतर काय तयार होतंय, तर अमोनियम क्लोराईड तयार होतंय NH4Cl आणि NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट तयार होते. आपला फायनल प्रोडक्ट जो आहे तो काय आहे, सोडियम कार्बोनेट, बायकार्बोनेट नाहीये. त्यामुळं ह्या सोडियम बायकार्बोनेटचं परत काय होतंय, त्याच्यापासून सोडियम कार्बोनेट तयार होतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय आणि वॉटर मॉलिक्यूल मिळतोय. हे जे आहे हे NH4Cl हे आणि इथलं कॅल्शियम हायड्रॉक्साईड ह्या दोन्हीची रिॲक्शन होऊन काय मिळतं इथं, तर इथं पुन्हा अमोनिया मिळतोय, कॅल्शियम क्लोराईड मिळते आणि वॉटर मिळते. हा जो अमोनिया मिळालाय तो इथं ऍज अ प्रोडक्ट मिळालाय. अमोनिया इथं रिॲक्टंट म्हणून वापरलेला आहे का, तर वापरलेला आहे. प्लस इथं प्रोडक्ट म्हणून पण अमोनिया परत मिळाला. ऍज अ पार्ट ऑफ प्रोसिजर अमोनिया इथं सेपरेट आउट होतोय. हा जो सेपरेट आउट अमोनिया होतोय तो रिसायकल केला जातो. लक्षात आलं, रिसायकल केला जातो. त्यामुळे ओव्हरऑल रिॲक्शन ज्यावेळी ह्या एवढ्या रिॲक्शनची केली जाते, एकच रिॲक्शन ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी काय होतंय, तर हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि हे जे सोडियम क्लोराईड आहे या दोन्हीची रिॲक्शन दिसते इथं आणि कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईडची रिॲक्शन होऊन सोडियम कार्बोनेट तयार होते आणि CaCl2 शिल्लक राहते. याच्यामध्ये कुठं अमोनिया दिसतोय का, नाही. जरी याच्यामध्ये कुठं अमोनिया दिसत नसला तरी सुद्धा अमोनिया प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो याच्यामधली ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन जरी कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईडची इथं अशा पद्धतीने आपल्याला जरी प्रोडक्ट मिळत असला तरी सुद्धा इथं जे रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे ती 2 नंबरची ती इथली जी मागच्या रिॲक्शन्स मधली ही जी रिॲक्शन आहे अमोनियाची, ही रिॲक्शन फार इम्पॉर्टंट आहे. या अमोनियाच्या रिॲक्शन मध्ये म्हणजे बायकार्बोनेट फॉर्मेशन होणे, अमोनियम बायकार्बोनेट तयार जे होते याच्यापासूनच पुढच्या प्रोसेस तयार होतात. हा अमोनियम बायकार्बोनेट इथं जे तयार झाले हे अमोनियम बायकार्बोनेट कसं तयार झाले, तर ह्या अमोनिया, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर याच्या रिएक्शन केल्यानंतर अमोनियम बायकार्बोनेट तयार होते. आणि या अमोनियम बायकार्बोनेट बरोबरच्या बाबत काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या होत्या. याच्यासाठी लीच ॲटलियर्स जर ज्या प्रिन्सिपल अप्लाय केलं होते त्यावेळी काय होतंय,
तर तिथं सोल्युबिलिटी बाबत टू लोअर द सोल्युबिलिटी मेंटेन लोएस्ट पॉसिबल टेम्परेचर. बरोबर, लीच ॲट लिअर्स प्रिन्सिपल आपण अप्लाय केल्यानंतर, कारण ही रिॲक्शन कशी आहे, एक्सोथर्मिक रिॲक्शन आहे. त्यामुळं इट रिक्वायर्स डिसोल्युशन ऑफ गॅस इन वॉटर. बरोबर, त्यामुळं जे इथं जे सोल्युबिलिटी मेंटेन करण्यासाठी काय करावं लागणार आहे, लोएस्ट पॉसिबल टेम्परेचर ठेवावं लागणार आहे. ड्यू टू बर का, पण ड्यू टू इट्स मायक्रोक्रिस्टलाइन फॉर्म. पण होतंय काय, ज्यावेळी टेम्परेचर लोएस्ट ठेवलं जाते त्यावेळी सोडियम कार्बोनेट बायकार्बोनेट जे तयार होते, ही स्टेप ह्या स्टेप मधलं बायकार्बोनेट जे तयार होते ते बायकार्बोनेट अमोनियम बायकार्बोनेट पासून सोडियम बायकार्बोनेट तयार होणार, ते मायक्रोक्रिस्टलाइन तयार होते, म्हणजे फिल्टर होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची पार्टिकल साईज वाढणं गरजेचं आहे. सो टू इन्क्रीज पार्टिकल साईज काय करावं पाहिजे, याच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या थोड्याशा चेंज करणं गरजेचं आहे. त्या प्रॅक्टिकल कंडिशन वापरणं गरजेचं आहे. आणि त्यामधली पहिली कंडिशन काय आहे, तर त्यामधली पहिली कंडिशन आहे की जरी रिॲक्शन मध्ये सोडियम क्लोराईड आणि अमोनिया हे 1:1 रिॲक्शन प्रोपोर्शन मध्ये असले तरी सुद्धा एक्झॅक्ट प्रोपोर्शन न घेता अबाउट 4.9 मोल पर लिटर सोडियम क्लोराईड आणि 4.5 मोल पर लिटर अमोनिया असं घ्यायला पाहिजे. म्हणजे अमोनियापेक्षा सोडियम क्लोराईड घेताना जास्त घ्यायचं. ओके, त्यानंतर जरी टेम्परेचर लोएस्ट सांगितलं असलं, लोएस्ट, तरी लोएस्ट न घेता 60 to 65 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घ्यायचं. म्हणजे आपण जर लोएस्ट म्हटलं तर एकदम थंड पाणी अशा पद्धतीने कन्सिडर करू, पण तसं न घेता नॉर्मल वॉटर इतकं सुद्धा न घेता 60 to 65 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर किमान त्याला काय करायला लागणार, अप्लाइड करावं लागेल. का अप्लाइड करावं लागेल, का तर पार्टिकल साईज वाढण्यासाठी. ओके, ही पार्टिकल साईज वाढण्यासाठीच्या ह्या काही गोष्टी आहेत. आता ही जी आहे ही डायग्राम आहे. सो फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोडियम कार्बोनेट फॉर बाय सॉल्वे प्रोसेस. आता ही डायग्राम जर आहे ते बघा तुम्ही, इथं हे इथं ब्राईन लिहिले. ब्राईन म्हणजे काय असतं आणि सलाईन म्हणजे काय असतं. ज्यावेळी आपण जे सलाईन वॉटर जे तुम्ही बघितलं असेल की दवाखान्यात वगैरे सलाईन शब्द वापरला जातो, तर ते काय राहतं, तर सोडियम क्लोराईडचं सोल्युशन असतं. फक्त त्यामध्ये सोडियम क्लोराईड जे असतं ते एकदम कमी प्रमाणात असतं, सॉल्ट. बरोबर, त्यानंतर हे जे आहे हे ब्राईन म्हटलेलं आहे. तर हे ब्राईन सोडियम क्लोराईडचं सोल्युशन असतं, पण हे कमी प्रमाणात सोडियम क्लोराईड त्याच्यामध्ये असत नाही, भरपूर प्रमाणात असतो. पुढे आणखीन आपण डिस्कस करू. मग हे सोडियम क्लोराईडचं सोल्युशन जे आहे ते अमोनिया ऍब्झॉर्बर वरती काय केलं जाते, सोडले जाते. म्हणजे सोडियम क्लोराईड आणि अमोनियाची रिॲक्शन इथं होते. मग हे तयार झालेलं अमोनिकल ब्राईन जे आहे ते काय होते, पुढे जाते आणि ते या टॉवर मध्ये जाते, कार्बोनेशन टॉवर मध्ये जाते. हे कार्बोनेशन टॉवर मध्ये गेलेलं जे आहे हे इथं या टॉवर मध्ये जाते आणि या टॉवर मधनं इथं परत फिल्टर दाखवलाय बघा, इथं फिल्टर दाखवलाय आणि इथनं कार्बोनेशन टॉवर मधनं इथनं परत इकडं गेले आणि इथं लाईनचं ऍडिशन दाखवलंय. इथं लाईनचे ऍडिशन, कॅल्शियम ऑक्साईड इथं शिल्लक राहते आणि याच्यामध्येच वॉटरचे ऍडिशन राहते. आणि हे जे आहे तिथनं पास केलं जातं इकडे स्टीमला येतं, इथं अमोनिया रिकव्हरी दाखवली आणि इथं खाली बॉटमला काय शिल्लक राहते, तर कॅल्शियम क्लोराईड. आणि याच्यामधनं इथनं जे येतं ते इथं फिल्टरमध्ये येते आणि ते NH4Cl आणि अमोनियम बायकार्बोनेट काय होतं इथं पाठवलं जाते. आता हे ह्या डायग्राम वरून गोंधळल्यासारखं होतंय की नेमकं ह्याच्यात आधीच्या 3 डायग्राम बघितल्या, 3 डायग्राम मध्ये मात्र इझिली कळत होतं की कुठनं काय जातंय, कुठं काय होतंय, पण इथं लगेच समजत नाही. कारण प्रोसेस इथली जी आहे ती थोडीशी टीडीएस प्रोसेस आहे. तर टीडीएस प्रोसेस इन द सेन्स मी प्रत्येक शब्द तुम्हाला कनेक्ट करून दाखवेन डायग्रामशी, मग तुमच्या लक्षात येईल की ह्या डायग्राम मध्ये काय आहे. आता ही जी डायग्राम दाखवली तर रॉक सॉल्ट म्हणजे मगाशी मोठं मीठ सांगितलं आपण ते सोल्युशन त्याच्यापासून काय केलं जातं, सोल्युशन तयार केलं जातं, म्हणजे पाण्यात मिक्स केलं जातं, मिठाचं पाणी थोडक्यात.
मिठाचं पाणी याचा असा अर्थ नाही आहे की तुम्ही समुद्राचं डायरेक्टली पाणी घ्या. मिठाचं पाणी याचा असा अर्थ नाहीये की तुम्ही डायरेक्टली समुद्राचं पाणी घ्या. तर सोडियम क्लोराईडचं जे आहे ते थोडंसं सोडियम क्लोराईडच घ्यावं लागतं. सोडियम क्लोराईड तयार झालेलं मीठ त्याच्यावर परत तयार करायचं पाणी त्याचं पोत्यानं ओतलं जातं मीठ. बान शुड बी फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज. म्हणजे समुद्रातल्या जरी ते मीठ तयार करून घेतलेलं असलं तरी त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज काय असल्या पाहिजे त्या दूर केल्या पाहिजे. Brine solution is saturated by ammonia saturation tank by allowing to percolate the brine down from the top and ammonia gas enters through it in upward direction. म्हणजे काय होते बघा, हा जो प्लांट आहे इथं, हा प्लांट अमोनिया ऍब्झॉर्बर्स, त्याच्यामध्ये काय असणार आहे तर अमोनिया गॅस असणार आहे आणि त्याच्यावरती काय सोडलं जाणार आहे, इथनं ते सोडियम क्लोराईडचं सोल्युशन सोडायचं. त्याचं सोल्युशन म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये सोडियम क्लोराईड म्हणण्या इतकं अगदी सॅच्युरेटेड सोल्युशन असतं सोडियम क्लोराईडचं. ते काय केलं, सॅच्युरेटेड म्हणजे फार घट्ट वगैरे असं भाग नव्हे, प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं राहतं. तर ते जे सोल्युशन आहे सोडियम क्लोराईड सोल्युशन ते इथनं याच्यावर सोडलं जातं आणि ते सोल्युशन अमोनिया काय करणार आहे त्याच्यामध्ये, अमोनिया त्याच्यामध्ये पर्क्युलेट होणार. पर्क्युलेट द ब्राईन ह्याच्यामधनं सोल्युशन पर्क्युलेट झालं पाहिजे आणि याचा अमोनिया गॅस त्याच्यामध्ये एंटर झाला पाहिजे. आणि तसं झालेलं, तसं जे सोल्युशन आहे मिठाचं पाणी ज्याच्यामध्ये अमोनिया आहे असं सोल्युशन इथनं पुढे जातं, त्याला काय म्हणायचं, अमोनिकल ब्राईन. अमोनिकल ब्राईन म्हणजे सोल्युशन कशाचं आहे तर NaClच आहे, म्हणजे मिठाचंच पाणी आहे NaClचं, पण त्याच्यामध्ये काय आणखी ऍडिशन आहे होतीये तर अमोनियाची ऍडिशन होते. तर हे अमोनिया याच्यातनं इथं पुढे जातोय आणि तो जो आहे तो पुढं कार्बोनेशन टॉवरला पास होतो. हा कार्बोनेशन टॉवरला पास झाल्यानंतर पुढे काही जी प्रोसेस होते त्या प्रोसेस आपण बघणार आहे. पण त्या प्रोसेस बघण्यापूर्वी